काश्मीरमध्ये अडकलेले नवी मुंबई आणि अकोल्यातील पर्यटक आता परतल्याचं पाहायला मिळतंय। नवी मुंबईतील 46 पर्यटक सुखरूप परतलेले आहेत। नवी मुंबईतील तुर्भे गावात परतलेल्या पर्यटकांचं भाजपाकडून स्वागत करण्यात आलंय, तर अकोल्यातील 31 पर्यटक काश्मीरमधून परतल्याचं आता समोर येतंय। अकोल्यात परतलेल्या पर्यटकांचं भाजप आणि वंचित आघाडीकडून स्वागत करण्यात आलंय। आणि आम्ही पुन्हा दुसरं हॉटेल घेऊन त्या ठिकाणी थांबलो। मग आम्ही इकडे येण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो। आता तिकडे आमच्या कुठल्याही फोनला रेंज नसल्यामुळे आम्हाला काय कोणाशी संपर्क झाला नाही। आता विवेक आणि बोरकर साहेब यांच्या फोनवरती लोकांचा संपर्क झाला आणि त्याच्यामुळे अनेक लोकांनी आम्हाला खूप आम्ही परत येण्यासाठी सहकार्य केलं। चांगल्या प्रकारे आमच्यावरती चांगल्या भावनेने आम्हाला सर्वांनी व्यवस्थित यावा म्हणून मदत करण्याचा प्रयत्न केला। इथपर्यंत आली याच्यासाठी मी देवाचे आणि शासनाचे खूप खूप आभार मानते। फडणवीस साहेबांचे, मोदी साहेबांचे आणि इथल्या सगळ्या आमदार खासदारांचे खूप आभार मानते की त्यांनी माझ्या दोन्ही मुली आणि माझ्या मिस्टरांना इथपर्यंत सुखरूप आणलं। 22 लाखाला हल्ला झाल्यानंतर जी भीती होती मनामध्ये, असं वाटलं घरी केव्हा पोहोचतो आपण। पण आम्हाला आंबेडकर साहेब, आमचे CM साहेब सगळ्यांनी भरपूर मदत केली। त्यांच्यामुळे सुखरूप आम्ही मुंबईला पोहोचू शकलो आणि मुंबई टू अकोला त्यांनी छान गाडी करून दिली आम्हाला। त्यांनी आम्ही अकोला सुखरूप पोहोचलो। पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेले होते। त्यांचे तिथं घटना घडल्यानंतर आपले खासदार अनुभव धोत्रे यांचा त्यांनी संपर्क साधला। अतुल भाऊंनी आशिष शेलार आणि देवेंद्रजी यांच्याशी कोऑर्डिनेट करून सर्व नागरिक आज अकोल्यात परत आले आहेत, सुखरूप आले आहेत।